आता पाहूया देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचे आभार मानले। रशियाशी चर्चा करण्यासाठी बेनेट यांचे प्रयत्न सुरू होते। युक्रेन रशिया या दोन्ही देशांशी चांगले संबंध असल्याने बेनेट प्रमुख मध्यस्थ म्हणून चर्चा करतायत। मारियोपोल मधल्या शाळेवर रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्याचाही त्यांनी या व्हिडिओ संदेशातून निषेध केला। युद्ध परिस्थितीत शाळांमध्ये नागरिक आश्रयाला आलेले आहेत। हल्ला झालेल्या शाळेत 400 नागरिक होते। रशियाने केलेल्या आक्रमणाचा चौथा आठवडा सुरू आहे। युक्रेनमधल्या कीवमध्ये सैनिक सतत हाय अलर्टवर आहेत। युद्धात आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास सैनिकांना आहे। या कठीण काळात त्यांच्यासोबतचा श्वान तोफांच्या गोळीबाराचा आवाज कळताच बुंकून युनिटला सतर्क करतो। खंदकाच्या आत बसून ओलेक्झांडर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। बॉब्रिक गावातून सुटका करण्यात आलेले नागरिक वाहनांमधून ब्रोवरीमध्ये आले। 20 बस 250 कारमधून 1600 नागरिक आले, ज्यात 843 लहान मुलांचा समावेश आहे। काही नागरिक रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात जखमी झालेत। युद्धस्थितीत काहींना पाणी वीज पुरवठ्याशिवाय राहावं लागतंय। आतापर्यंत 1 कोटी नागरिक घरं सोडून इतरत्र स्थलांतरित झालेत, तर काहींनी देश सोडलाय आणि काहींनी देशातच अंतर्गत आसरा घेतलाय। युक्रेनमधून जर्मनीत परतणाऱ्या नागरिकांसाठी बर्लिनमधील टेगल विमानतळावर आगमन केंद्र सुरू करण्यात आले। निर्वासितांच्या स्वागताची व्यवस्था करण्यासाठी बर्लिनमधल्या टेगल विमानतळावर तंबू उभारण्यात आलेले आहेत। या केंद्रामुळे आम्ही दररोज 10,000 जणांचं स्वागत करू शकतो। त्याची नोंदणी आणि काळजी देखील इथे घेतली जाते। बर्लिन किंवा इतर राज्यांमध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली आहे, याची खात्री करू शकतो असा विश्वास बर्लिनच्या महापौर फ्रान्सिस्का गिफे यांनी व्यक्त केलाय। रशिया विरुद्धच्या युद्धात प्राण गमावलेल्या नागरिकांसाठी चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली। देशासाठी ज्यांनी प्राण दिले त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करत असल्याचं युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चचे बिशप अलेक्झांडर ड्रॅम्बिको यांनी सांगितलं। सध्याच्या परिस्थितीला सामोरं जाणं मानसिकदृष्ट्या कठीण आहे। अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल याचा विचारही केला नव्हता असं देखील बिशप म्हटले। जर्मनीत आलेले युक्रेनचे नागरिकही स्थानिक चर्चमध्ये दररोज प्रार्थनेला येतात। शांततेसाठी प्रार्थना करण्याबरोबरच इतर नागरिकांसाठी निधी जमवण्याचं कामही हे नागरिक करतायत। बर्लिनमधल्या रेड ब्रिक चर्चमध्ये प्रार्थना केली जाते। युक्रेनमध्ये सध्या गरज असलेल्या वस्तूही एकत्र केल्या जात आहेत। लंडनच्या सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी 12 वेळा घंटानाद करण्यात आला। युक्रेनमधल्या लिव्हमध्ये याचवेळी घंटानाद करण्यात आला। इंग्लंडमधील डरहॅम कॅथेड्रलसह इतरही चर्चमध्ये अशाच पद्धतीनं घंटानाद करण्यात आला। कठीण प्रसंगात युक्रेनच्या नागरिकांना एकता कायम राखण्याचं बळ मिळो यासाठी प्रार्थना करण्यात आल्या। पोप फ्रान्सिस यांनी रोममधल्या लहान मुलांच्या हॉस्पिटलला भेट दिली। युक्रेन सोडून रोममध्ये आलेल्या लहान मुलांवर इथे उपचार केले जात आहेत। बॉम्बिनो गेसू हॉस्पिटलमध्ये युक्रेनच्या 19 निर्वासितांची देखभाल केली जाते। यातल्या काहींना गंभीर आजार असल्यानं त्वरित उपचारांची गरज आहे। व्हॅटिकनमध्ये परतण्याआधी त्यांनी या मुलांशी संवाद साधला। युद्धजन्य युक्रेनमध्ये देशभक्तीपर संदेश टॅटूवर तसंच होर्डिंगवर रंगवून घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। युक्रेनचा ध्वज आणि इतर प्रतीकं काढण्याला पसंती मिळते। आमच्या देशासाठी हा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण काळ आहे। टॅटू काढून घेत असतानाच देशावर आलेली अवस्था, त्यात अनेकांचे बळी जाणं खूपच दुःखद असल्याचं टॅटू आर्टिस्ट आणि नागरिकांचं म्हणणं आहे। या सगळ्याची माहिती पुढच्या पिढीला देखील होणं गरजेचं असल्याचं नागरिक सांगतायत। युक्रेनमधील रशियाच्या युद्धाशी संबंधित असलेल्या नाटोच्या सरावादरम्यान आर्टिक सर्कलमध्ये नॉर्वेजियन शहरात त्यांचं ऑस्प्रे विमान कोसळलं। या अपघातादरम्यान 4 US वैमानिकांचा मृत्यू झाला अशी माहिती तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली। नॉर्वेचे पंतप्रधान जोनस गहर स्टोअर यांनी ट्विट केलं की शुक्रवारी रात्री या अपघातात त्या चौघांचा मृत्यू झाला असून अपघाताचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नसून तपास सुरू आहे। मात्र नॉर्वेजियन पोलिसांनी अपघात झालेल्या संपूर्ण परिसरात खराब हवामानाची नोंद केली आहे। युक्रेनमधून रोमानियामध्ये आलेले नागरिक सुचावा शहरातल्या सेंट जॉन चर्चमध्ये सहभागी झाले। युक्रेन आणि युक्रेनमधल्या नागरिकांना सुरक्षा आणि शांतता लाभावी यासाठी प्रार्थना केली। युद्ध सुरू झाल्यापासून 5 लाख नागरिक रोमानियामध्ये आलेले आहेत। WHOनं एका नवीन स्ट्रेनचा उदय झाल्याची पुष्टी केली आहे, जो डेल्टा आणि ओमायक्रॉनचं संयोजन आहे। या विषाणूची नोंद प्रामुख्यानं युरोपमधील काही देशांमध्ये केली गेली आहे।
फ्रान्स, नेदरलँड आणि डेन्मार्क यासारख्या देशांमध्ये रिकॉम्बिनंट विषाणू आढळून आला असल्याचं WHOनं एका पत्रकार परिषदेत सांगितलंय. जानेवारीमध्ये सायप्रस विद्यापीठातील जैविक विज्ञानाचे प्राध्यापक लिओन कॉस्ट्रिकीस यांनी कोरोना व्हायरसचा एक नवीन प्रकार शोधला आहे आणि त्याचं नाव डेल्टाक्रॉन असं आहे. शेकडो चिली नागरिकांनी कोविड-19 लसींविरुद्ध निदर्शनं केलेली आहेत. ही महामारी नाही, हुकुमशाही आहे अशा घोषणा असलेलं बॅनर घेऊन आंदोलन करण्यात आलं. निदर्शकांनी साथीच्या रोगासाठी संयुक्त राष्ट्र आणि औषध कंपन्यांना दोष देणारं फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. चिलीमध्ये घराबाहेर पडताना मास्क आणि व्हॅक्सिन पास आवश्यक आहे, तर परदेशी पर्यटकांसाठी कठोर प्रोटोकॉलसह काही कठोर निर्बंध देखील आहेत. लसीकरण केलेल्या लोकांना रेस्टॉरंटमध्ये जाण्यास, मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला परवानगी देण्यात आली आहे. ईशान्य चीनच्या जिलिन प्रांतात 1674 संक्रमित कोविड-19 प्रकरणं नोंदवली गेल्याचं जिलिन प्रांताच्या आरोग्य आयोगाचे उपसंचालक झांग ली यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तर 537 लक्षणं नसलेल्यांना देखील संसर्गाची नोंद झाली आहे. जिलिनमध्ये 2446 प्रतिबंधित क्षेत्र आहेत, तर 1,44,000 अधिकारी आणि 58,000 स्वयंसेवक कार्यरत आहेत. जिलिन प्रांताची राजधानी चांगचूनमध्ये मास्क्युलिनिक ऍसिड चाचणीची नवीन फेरी सुरू करण्यात आली आहे. ईशान्य चीनी प्रांत जिलिनमध्ये 24 तासांच्या कालावधीत 1191हून अधिक रुग्णांची नोंद झाल्यानं व्यापक प्रमाणात कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतलाय. चीनमध्ये रविवारी मध्यरात्रीपर्यंत 1656 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगानं दिली. जिलिन प्रांतात 1191, फुजियानमध्ये 158, शेडोंगमध्ये 51, ग्वांगडोंगमध्ये 51 आणि लिओनिंगमध्ये 39 रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. जानेवारी 2021 नंतर पहिल्यांदाच मृत्यूची नोंद झाली. जिलिन प्रांतातील दोन्ही मृत्यूंमुळे देशातील कोरोना बळींची संख्या ही 4638 वर पोहोचली आहे. राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शेकडो लोक ब्राझीलमधील विविध शहरांमध्ये एकत्र जमले होते. राष्ट्राध्यक्षांना पाठिंबा मिळावा या उद्देशानं ते ऑक्टोबरच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये त्यांचा प्रतिस्पर्धी लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांना विरोध केला असल्याचं दिसून येत होतं. रिओ डी जेनेरियोमध्ये समर्थकांनी बोल्सोनारोच्या कोंडोमिनियमच्या बाहेर जल्लोष केला, तर सोमवारी राष्ट्राध्यक्षांच्या 67वा वाढदिवस त्यांना शुभेच्छा देत साजरा करण्यात आला. अल्बेनियन आंदोलकांनी शनिवारी राजधानीमधील मुख्य सरकारी इमारतीसमोर दरवाढ विरोधी 24 तास निदर्शनं केली. मंत्रिमंडळानं इंधन आणि अन्न पदार्थांच्या किमती वाढवल्याच्या विरोधात नागरिकांकडून नाराजी व्यक्त होते. युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम भाववाढीवर दिसून येतोय, तर तिरानामधील हजारो आंदोलकांनी सांगितलं की ते पंतप्रधान येडियुराप्पा यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करणार आहेत आणि सरकारनं त्यांना अधिक परवडणारं इंधन उपलब्ध करावं आणि अन्नावरील कर कपात करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. दरवाढ रोखण्यासाठी सरकारनं कारवाई करावी अशी मागणी गेल्या आठवड्यापासून आंदोलक करतायत. आग्नेय आर्कान्सा येथे एक कार शोच्या बाहेर झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला असून काही बालकांसह 24 जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आर्कान्सा राज्य पोलिसांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय, तर इतर आरोपींचा शोध अजूनही सुरूच आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात. आज होणाऱ्या पारशी नववर्ष नवरोजचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण इराणमध्ये विविध उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. कोविड-19चा उद्रेक झाल्यानंतर इराणमध्ये पहिल्यांदाच भव्य सोहळा आयोजित करण्यात आलाय. 2020 आणि 2021 या वर्षांमध्ये कोविड विरोधी निर्बंध आणि प्रवासबंदी यामुळे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यास परवानगी नव्हती. तर इराणची राजधानी तेहरानपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या हमादान शहरात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळतंय. रस्त्यांवर दुतर्फा सजावट केली असून नृत्य, संगीत आणि कठपुतली नाटकांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम नागरिकांना आकर्षित करतायत. वसंत ऋतूच्या आगमनाचं प्रतीक असलेलं नवरोज साजरा करण्यासाठी रविवारी संपूर्ण तुर्कीमध्ये रॅली आणि उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. इस्तानबुलमध्ये प्रो कुर्दिश पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि अनेक डाव्या पक्षांनी शेकडो लोकांनी कार्यक्रमांसाठी हजेरी लावली. HDPचे सहअध्यक्ष मिथत सॅनकॉर यांनी
मेळाव्यातील उपस्थितांना संबोधित केलं आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात मध्यस्थी करणाऱ्या तुर्कीच्या राजकीय घडामोडींवर टीका देखील केली. प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट द ड्यूक आणि डचेस ऑफ केम्ब्रिज यांनी मध्य अमेरिका आणि कॅरिबियनच्या दौऱ्यातील पहिल्या दिवशी रविवारी बेलीजमधील एका गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान हॉपकिन्सच्या किनाऱ्यावरील गावातील गॅरिफुना फेस्टिव्हलमध्ये स्थानिक मुलांसोबत दोघे देखील सामील झाले आणि त्यांच्यासोबत पारंपरिक नृत्यावर थिरकले. शनिवारी स्पेस एक्सनं आणखी स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केले. फ्लोरिडामधील केप कॅनलवरील स्पेस फोर्स स्टेशनहून फाल्कन 9नं 53 उपग्रहांचं प्रक्षेपण केलं. जगभरात हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी स्टारलिंक उपयुक्त आहे. स्टार स्टेज बूस्टर लॉन्चपासून फाल्कन 9मध्ये केलेल्या प्रक्षेपणाची ही 12वी वेळ होती. इस्रायल येथील टेल अवीव जवळील बनेई ब्रॅकमध्ये रविवारी एक प्रख्यात धर्मगुरू रब्बी यांचं निधन झालं. रब्बी यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे लाखो अनुयायी उपस्थित होते. रब्बी चेम कानी वस्किननी शुक्रवारी वयाच्या 94व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. देशातील धार्मिक समुदायातील सर्वात प्रभावशाली धर्मगुरूंपैकी ते एक होते. ते जिथे राहत होते तेथील टेल अवीव जवळील बनेई ब्रॅक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इस्रायली माध्यमांनुसार त्यांच्या घरापासून जवळच्या स्मशानभूमीपर्यंतच्या अंत्ययात्रेत जवळपास 3,50,000हून अधिक लोक उपस्थित होते. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत आणि या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोक.